काही माणसं पडद्यावर इतकी मोठी दिसतात की त्यांचं खरं आयुष्य किती तुटलेलं असतं हे कोणालाच माहीत नसतं. त्यांचं नाव घेतलं की मोठे मोठे पोस्टर, थिएटर बाहेरच्या रांगा, प्रसिद्धी, ग्लॅमर सर्व काही डोळ्यासमोर उभं राहतं. पण त्या प्रकाशाच्या मागे किती काळोख दडलेला असतो हे मात्र कोणालाच माहीत नसतं. आजची गोष्ट आहे सिल्क स्मिताची, जिचं खरं नाव होतं विजयालक्ष्मी. आंध्रमधल्या एका छोट्याशा गावात तिचा जन्म झाला. घरात दारिद्र्य इतकं होतं की 2 वेळचं जेवण मिळणं सुद्धा कठीण असायचं. तिला शिकायची आवड होती, पण परिस्थितीनं शाळेची वही हातातून काढून घेतलेली. त्या काळी मुलींची स्वप्न फार मोठी नसायची, कारण त्यांना स्वप्न पाहूच दिली जायची नाहीत. तिचं बालपण अजूनही संपलं नव्हतं आणि तिचं लग्न लावून दिलं. असं म्हणतात, गरिबी माणसाला 2 गोष्टी शिकवते, सहन करायला आणि गप्प राहायला. सिल्क दोन्ही गोष्टी करत होती, पण संसारानं तिला सुख दिलं नाही. अपमान, त्रास आणि सततचं मानसिक ओझं. एक दिवस तिने ठरवलं, बस आता नाही. ना पैसा, ना आधार, ना ओळख. ती मद्रासला आली. मोठ्या शहरात एकटी मुलगी राहणार म्हणजे रोजचीच परीक्षा. तिने सुरुवातीला मेकअप आर्टिस्टसोबत कोऑर्डिनेटर म्हणून काम करायला सुरुवात केली. कधी सेटवर काम, कधी मेकअप रूममध्ये मदत. असं करत ती दिवस ढकलत होती. पण तिच्या नशिबानं तिचं दार एक दिवस ठोठावलं. एका दिग्दर्शकाच्या नजरेत ती भरली. एका छोट्या भूमिकेसाठी तिला चित्रपटामध्ये घेतलं. त्यातल्या त्या पात्राचं नाव होतं सिल्क. ती तिची भूमिका इतकी गाजली आणि त्या एका नावानं विजयालक्ष्मी कायमची सिल्क स्मिता झाली. पुढची काही वर्ष जणू तिचीच होती. थिएटर बाहेर पोस्टरवर तिचा फोटो असला की लोक तिकीट काढायचे. चित्रपटात तिचं गाणं असलं की शिट्ट्या आणि टाळ्यांचा आवाज नुसता थिएटरमध्ये घुमायचा. सिल्क असेल तर सिनेमा चालेल, अशा चर्चा आता फिल्म इंडस्ट्रीमध्ये व्हायला चालू झाल्या. पण तिचं वैयक्तिक आयुष्य वेदनादायीच होतं. कॅमेरा बंद झाला की शांतता तिच्या अंगावर यायची. एकटेपणा तिच्या भोवती फिरायचा. मेकअप उतरला की तिच्या चेहऱ्यावरचं हसू उतरायचं. तिचं सौंदर्य सर्वांनाच हवं हवं वाटायचं, पण तिच्या भावना कोणीच जाणून घेतल्या नाहीत. पैसा आला, बंगला घेतला, गाड्या, दागदागिने. दारिद्र्यातून वर आलेली सिल्क श्रीमंतीत लोळू लागली. पण तिच्या आयुष्यात आपलं असं असणारं माणूस नव्हतंच. शूटिंग संपल्यावर सेटवरचे सगळे आपापल्या घरी निघून जायचे, पण सिल्क सेटवरच बसून राहायची. तिला सेटवर कोणीतरी विचारलं, घरी जाणार नाहीस? तर ती हसून म्हणाली, इथे 4 लोक तरी दिसतात, घरी गेल्यावर फक्त 4 भिंती दिसतात. सिल्कने भरपूर चित्रपट केले, भरपूर प्रसिद्धी मिळवली. त्या काळी ती इतकी व्यस्त असायची की एका दिवसात 4-5 वेगवेगळ्या चित्रपटांच्या शूटिंगला जायची, एका स्टुडिओतून दुसऱ्या स्टुडिओत. तिने कामं पण तशीच केली होती. निर्माते तिच्या तारखेसाठी महिनोन महिने वाट पाहायचे. सिल्कचं गाणं त्यात असेल तर ती चित्रपटाला अक्षरशः 4 चांद लावायची. ती पडद्यावर दिसली की लोक थिएटरमध्ये शिट्ट्या वाजवायचे, नाणी, पैसे उधळायचे आणि टाळ्यांचा कडकडाट चालू व्हायचा. सिल्कमुळं चित्रपट एका वेगळ्याच उंचीवर जायचा. दक्षिण भारतात एक काळ सिल्कने खूप गाजवला होता. तिची लोकप्रियता वाढत होती. तिची कारकीर्द यशाच्या शिखरावर असताना तिनं चित्रपट निर्मितीत आणि इतर व्यवसायात पैसे गुंतवले होते. पण काही ठिकाणी ती तोट्यात आली आणि तिच्यावरचा आर्थिक ताण वाढला. ज्या हातांनी करोडो रुपये कमावले त्याच हातांना एक दिवस पैशाची चिंता सतावू लागली. गॉसिप्स, नात्यांमधले ताणतणाव, आर्थिक फटका या सर्व गोष्टींमध्ये सिल्क गुरफटत चाललेली. हा गुंता वाढतच गेला. लोकांनी तिचं सौंदर्य पाहिलं, पण तिचा एकटेपणा कोणीच पाहिला नाही. तिच्या कलेला दाद दिली, पण तिच्या मनातली घालमेल कुणालाच दिसली नाही. ती आतून पूर्णपणे तुटलेली. 23 सप्टेंबर 1996 साली सिल्क स्मिता तिच्या घरी मृत अवस्थेत आढळली.
संपूर्ण दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीला धक्कादायक बातमी होती. सिल्क गेली. तिच्या मृत्यूबद्दल अनेक चर्चा, अफवा आणि तर्कवितर्क लावले गेले. पण आजही तिच्या आयुष्याच्या शेवटाबद्दल अनेक प्रश्न अनुत्तरितच राहिले आहेत. एक गोष्ट मात्र नक्की आहे, लोकांनी तिच्या शरीरावर प्रेम केलं, पण तिच्या मनाला समजून घेण्याचा प्रयत्न फार कमी जणांनी केला. आजही तिचे चित्रपट पाहिले जातात, तिची गाणी वाजतात, तिचे फोटोज सोशल मीडियावर फिरतात. पण या फोटोमागची विजयालक्ष्मी मात्र काळाच्या पडद्याआड फिरून गेली. तिच्याकडे बघून एक गोष्ट जाणवते, प्रत्येक चमकणारा चेहरा आनंदी असतोच असं नाही. कधी कधी सगळ्यात मोठं हसू सर्वात खोल दुःख लपवत असतं. अशाच इंटरेस्टिंग स्टोरीज ऐकण्यासाठी रुगा व्हॉइस स्टुडिओ चॅनलला सबस्क्राईब करा.